नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील वाकी या गावी. या गावामध्ये मामुनकर समाजातील लोकांचे सोमजाई देवी माता मंदिर, जंगलामध्ये अस्तित्वात असलेले हे जागृत देवस्थान, गावापासून थोडेसे दूर असलेले हे सोमजाई देवीचं मंदिर. आता आपण पोचलेलो आहोत मंदिरामध्ये. मंदिर हे पुरातन आहे. मंदिराची आख्यायिका आहे की हे जाज्वल्य देवस्थान आहे. स्वयंभू देवस्थान असलेले हे सोमजाई देवी मंदिर. मंदिर अतिशय पुरातन आहे. मंदिरामध्ये सोमजाई देवी, मानाई देवी अशा 7 प्रकारच्या देवींचे या ठिकाणी स्थान आहे. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. या ठिकाणी जागृत देवस्थान अस्तित्वात असल्याची जाणीव या ठिकाणातील 12 गाव, जे मामुनकरांचे गाव बोलतात, अशा या वाकी गावातील लोकांना याची प्रचिती आली आणि या ठिकाणी या 12 गावातील मामुनकर या सोमजाई देवीची पूजा अर्चा करू लागले. मंदिर खूप पुरातन आहे. या पुरातन मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे या ठिकाणी मामुनकरांच्या 7 भावक्या आहेत. त्या 7ही भावक्या प्रत्येक वर्षी आपापल्या परंपरेनुसार या ठिकाणी पूजा अर्चा करत असतात. नवरात्रीमध्ये या ठिकाणी 9 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. आताच आपण पाहत आहोत की काही महिला एकमेकांना भेटत असून त्या हळदी कुंकू एकमेकाला देत आहेत, एकमेकांचे आशीर्वाद घेत आहेत, देवीचा आशीर्वाद घेत आहेत. या नवरात्रीमध्ये हे मामुनकर भावकी या येथे येणाऱ्या सेवेकरांसाठी, भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. आपण पाहत आहोत गावातील काही ग्रामस्थ याची तयारी करत आहेत, जेवणाची तयारी करत आहेत. अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी या मामुनकर भावकीच्या वतीने केली जाते. येणारा प्रत्येक भाविक हा या ठिकाणी हा महाप्रसाद घेऊन जावा अशी प्रत्येक मामुनकरांची इच्छा असते. कारण हे मंदिर महाड तालुक्यापासून जवळजवळ 21 किलोमीटर दूरवर आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही आहे. आपली स्वतःची गाडी असेल, वाहन असेल तर या ठिकाणी येणं सोपं असतं. अन्यथा रिक्षाने येणे अतिशय अवघड होते. परंतु या सोमजाई देवीच्या जागृत देवस्थानची आख्यायिका असल्याने त्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी विविध ठिकाणावरून मामुनकरांच्या संबंधित असलेले सगळे सोयरे या ठिकाणी या देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी या ठिकाणी देवळामध्ये महाप्रसादाचा दिवसभर भोजन या ठिकाणी चालू असतं. त्यांची सेवा करण्याची काम या ठिकाणी हे मामुनकर आपल्या परीने करत असतात. प्रत्येक भक्त हा प्रसाद घेऊन जाईल याची काळजी घेत असतात.